नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका नवीन योजनेसोबत ज्याचे नाव आहे मोदी आवास घरकुल योजना. योजनेचे नाव बघा, मोदी आवास घरकुल योजना. योजनेची सुरुवात कधी झाली बघा, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये. घोषणा कोणी केली होती? अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस. मोदी आवास घरकुल योजनेची पात्रता काय असणार आहे लक्षात घ्या. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा. अर्जदार ओबीसी म्हणजे खुल्या प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदाराला कोणत्याही स्वरूपाची घरकुल मिळालेली असू नये. मोदी आवास घरकुल योजना शासन निर्णय म्हणजे GR बघा कसा आहे. मोदी आवास घरकुल योजना संदर्भातील महत्वपूर्ण GR 27 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आलेला आहे. इतर व विशेष मागास प्रवर्गातील घरकुलासाठी पात्र असलेल्या कुटुंबांना घरकुल अनुदान देण्यासाठी नियम व अटी जुन्याच असणार आहेत. मोदी आवास घरकुल योजनेच्या अटी बघा काय असणार आहेत. मोदी आवास घरकुल योजनेच्या पात्रतेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत लक्षात घ्या. उमेदवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे भारतात पक्के घर नसावे. अर्जदार कुटुंबाने भारत सरकार राज्य सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेत नसावा. मोदी आवास घरकुल योजनेच्या अटींमध्ये बघा पुढे, उमेदवार कुटुंबाने कोणत्याही प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्थेकडून अनुदानाचा लाभ घेऊ नये. ज्या गृहकर्जदारांनी अनुदानाचा लाभ घेतला ते कर्जाच्या कालावधीत गृहकर्ज शिल्लक हस्तांतरण अंतर्गत पुन्हा अनुदानाचा दावा करू शकत नाही. आता या बघा, मोदी आवास घरकुल योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिक असावा. महाराष्ट्र राज्यात कमीत कमी 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. लाभार्थी वार्षिक उत्पन्न 1.20 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याला स्वतःच्या अथवा कुटुंबाच्या मालकी जागेत पक्के घर नसावे. लाभार्थी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण किंवा गृहकर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा. उद्दिष्टे बघा जाणून घेऊया. मोदी आवास घरकुल योजनेची उद्दिष्टे. 2024 मध्ये सर्वांसाठी घरे हे शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणारे पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनेचे म्हणजे मोदी आवास घरकुल योजनेचे स्वरूप कसे असणार आहे लक्षात घ्या. लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रुपये 1.20 लाख अर्थसहाय्य देण्यात आले आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेत मार्फत करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या प्राप्त लाभार्थ्यांची स्थळ पाहणी झाली नसेल अशा लाभार्थ्यांची स्थळ पाहणी करण्यात येईल. लाभार्थ्यांना निधी कसा भेटणार आहे बघा लक्षात घ्या. व्यवस्थापन प्रणालीद्वारे निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम टाकण्यात येईल. घरकुल योजनेअंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरिता प्रति घरकुल रुपये 1.30 लाख व सर्वसाधारण क्षेत्राकरिता प्रति घरकुल 1.20 लाख अर्थसहाय्य देण्यात येईल. आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊया. 7/12चा उतारा, मालमत्ता नोंदपत्रक, लाभार्थी बचत खाता पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंद वहीतील उतारा, जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत. अधिक माहितीसाठी या लिंकला भेट देऊ शकतात www.pmaymis.government.in. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या योजनेसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.